मित्रांनो, आरबीआयच्या तिजोरीतून तब्बल 8.5 कोटी रुपये चोरीला गेले. आणि ही धक्का म्हणजे ही चोरी बाहेरच्या कोणी नाही तर बँकेच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांनी केली. आणखी भारी म्हणजे चोरी केल्यानंतर हा माणूस तब्बल 90 दिवस रोज ऑफिसला येत राहिला. अगदी काहीच झालं नाही अशा थाटात काम करत राहिला. अहमदाबादच्या बँक ऑफ बडोदा कालूपूर शाखेत SBIची एक करन्सी चेस्ट आहे. म्हणजे सरकारने छापलेल्या नोटा जिथे ठेवतात ती तिजोरी. या प्रकरणात आरोपीचं नाव आहे हर्षित कडपूर. गेली 15 वर्ष तो या बँकेत काम करत होता. शिवाय तिजोरीच्या चाव्याही त्याच्याकडे होत्या. 13 जानेवारी 2026 रोजी हा माणूस एक मोठी कचऱ्याची पिशवी घेऊन आला. त्यात 500 रुपयांच्या नोटांची 174 बंडलं भरली. एकूण रक्कम तब्बल 8,70,00,000 रुपये. आणि तो सरळ ती बॅग घेऊन बाहेर पडला. कुणी अडवलं नाही, कुणी विचारलंही नाही. चोरी केल्यानंतरही तो जवळपास 70 दिवस रोज ऑफिसला येत राहिला. कारण त्याला माहिती होतं की CCTVचं फुटेज 90 दिवसांनी आपोआप डिलीट होतं. पण नशीब साथ देईना. RBIच्या तपासणीआधी नव्या अधिकाऱ्याने तिजोरीचा हिशोब तपासला आणि सगळा घोटाळा समोर आला. आता प्रश्न पडतो, एवढे पैसे गेले कुठे? तर साहेबांनी 2 कोटींचा बंगला घेतला, 1.5 कोटींची दुकानं घेतली, एक ट्रक विकत घेतला, क्रिप्टोमध्ये पैसे टाकले आणि एका महिला सहकार्याला तब्बल 28 लाखाचं गिफ्टही दिलं. पण ही काही एकमेव घटना नाहीये. 2024 मध्ये बेंगळुरूमध्ये SBIच्या लॉकरमधून 17.5 किलो सोने चोरीला गेलं होतं. किंमत होती जवळपास 13 कोटी रुपये. त्यानंतर बडोदा बँकेच्या एका सहाय्यक व्यवस्थापकाने ग्राहकाचं खरं सोनं काढून त्या जागी बनावट सोने ठेवले. हा खेळ जवळपास 1.5 वर्ष चालला. त्यात 6.5 कोटी रुपयांचं सोनं गायब झालं. कारण काय? तर ऑनलाईन गेमिंगचं व्यसन. RBIच्या आकडेवारीनुसार फक्त 2024 मध्ये देशभरात 13,000पेक्षा जास्त बँक फ्रॉडची प्रकरणं समोर आली. आता जरा विचार करा, आपण दिवसभर राबतो, कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, आरोग्याची काळजी घ्यायला वेळ नसतो, पैसे कमावतो, बिल भरतो, थोडी बचत करतो. आणि हे सगळं कशासाठी? फक्त त्या पैशांसाठी. पण तो पैसा आपण सुरक्षित आहे म्हणून बँकेत ठेवतो आणि मग अशा घटना समोर येतात. काही लोक म्हणतात सरकारला हवं तेव्हा ते नवीन पैसा छापू शकतं, त्यामुळे आपल्या पैशाची किंमत कमी होत जाते. त्यालाच महागाई म्हणतात. 2016ची नोटाबंदी आठवते. एका रात्रीत 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या. लोक स्वतःचेच पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिले. म्हणून काही जण म्हणतात की ही संपूर्ण फॅट करन्सी सिस्टीमची समस्या आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, बिटकॉइन.